मानवी शरीरात जवळजवळ 629 स्नायू असून ते सांध्यांना आधार देतात. मानवी शरीरात किती स्नायू आहेत? 629 स्नायू असून ते सांध्यांना आधार देतात व त्यांची हालचाल करतात. सांध्यांची हालचाल करतात. मानवी शरीरात जवळजवळ 629 स्नायू आहेत आणि ते सांध्यांना आधार देतात. शरीरात 75% पाणी केवळ स्नायूमध्ये असते. शरीरातील जे आहे 75% जे पाणी आहे ते कशामध्ये असतं? स्नायूमध्ये असतं. स्नायू हे तंतूंचे बनलेले असतात. स्नायू कशाचे बनलेले असतात? तंतूंचे बनलेले असतात. ते स्नायुबंधाने हाडांना बांधलेले असतात. हाडांना बांधलेल्या स्नायू पट्ट्यांचे असून त्याची टोके निमुळती होत जातात. हे जे स्नायुबंधांना हाडांना बांधलेले असतात, स्नायू बंधाने हाडांना बांधलेले स्नायू पट्ट्याचे असून त्यांची टोके निमुळते असतात. हाडांना बांधलेले जे स्नायू असतात कसे असतात? पट्ट्याचे असतात. टोके मात्र निमुळते असतात. स्नायू स्वतः आकुंचन प्रसरण पावत नाहीत. स्नायू स्वतः आकुंचन आणि प्रसरण पावत नाहीत. चेतातंतूची प्रेरणा स्नायूंना उत्तेजन देते. स्नायू स्वतः आकुंचन प्रसरण पावत नाहीत. चेतातंतूची जी प्रेरणा आहे स्नायूंना उत्तेजन देते. यामुळे स्नायू आकुंचन प्रसरण पावतात व शरीराची हालचाल होते. स्नायूंचे 2 प्रकार आहेत. आता स्नायूंचे 2 प्रकार, एक ऐच्छिक स्नायू आणि अनैच्छिक स्नायू. ज्या स्नायूंचे कार्य आपल्या इच्छेवर अवलंबून असते त्यांना ऐच्छिक स्नायू म्हणतात. उदाहरणार्थ हाताचे स्नायू. अनैच्छिक स्नायू ह्याची हालचाल आपल्या इच्छेवर अवलंबून नसते. उदाहरणार्थ फुफ्फुस, हृदय, जठर स्नायू. स्नायूंची हालचाल दंडातील द्विशिरक बायोसेप्स संस्था खांदा व रेडियसला जोडलेले असतात. स्नायूची हालचाल जे आहे दंडातील द्विशिरक स्नायू जे आहेत खांदा व रेडियसला जोडलेला असतो. दंडामधील ते द्विशिरक किंवा बायोप्स स्नायू आहे कशाला जोडलेला असतो? खांदा व रेडियसला जोडलेला असतो. त्यांच्या आकुंचनाचे स्नायू फुगलेले असतात. आकुंचनाचे स्नायू कसे? फुगलेले असतात. या उलट कृती करणारे स्त्रीशिरक ट्रायसेप्स या दंडाच्या खालील बाजूस व मागे असतात. या उलट काय? कृती करणारे त्रिशिरक ट्रायसेप्स स्नायू कुठे असतात? दंडाच्या खालील बाजूस व मागे असतात. तर द्विशिरक किंवा बायोप्स स्नायू कुठे असतात? खांदा व रेडियसला जोडलेले असतात. तर त्रिशिरक या उलट कृती करणारे ट्रायसेप्स जे स्नायू दंडाच्या खालच्या बाजूला व मागे असतात. ते खांदा व अल्नाला जोडलेले असतात. ते सांधा सरळ करण्याचे काम करतात. त्रिशिरक जे स्नायू आहे ते सांधा सरळ करण्याचे काम करत असतात. स्नायू जेव्हा वापरत नसतो तेव्हा त्याची थोडेसे आकुंचन असतात. या अपूर्ण आकुंचनास स्नायूची सज्ज स्थिती असे म्हणतात. स्नायू जेव्हा वापरात नसतो तेव्हा त्यांचे थोडेसे आकुंचित असतात. या अपूर्ण आकुंचनास काय म्हणतात? स्नायूंची सज्ज स्थिती. स्नायूंची सज्ज स्थिती म्हणजे काय? स्नायू जेव्हा वापरात नसतो तेव्हा त्यातील थोडेसे आकुंचित असतात. या अपूर्ण आकुंचनास स्नायूंची सज्ज स्थिती म्हणतात. नियमित व्यायामाने स्नायू बळकट होतात. लहान मुलांमध्ये मानेतील मणक्यात बाक येणे, छातीचा बाक तयार होणे व कमरेतील बाक तयार होणे अशा क्रमाने बाक तयार होतात. तळपायाच्या हातातील वक्रता येणे. जोड्याचे स्नायू जबड्याचे स्नायू हे मानवी शरीरातील
सर्वाधिक शक्तिशाली स्नायू असतात. जबड्यातील स्नायू जे आहेत मानवी शरीरातील सर्वाधिक शक्तिशाली स्नायू असतात. पचनसंस्था. पचनक्रिया प्रामुख्याने अन्ननलिकेत होते. अन्ननलिकेचा सुरुवातीचा भाग पचनाशी संबंधित असतो, तर नंतरचा भाग पचलेल्या. पचनक्रिया प्रामुख्याने अन्ननलिकेत होते. अन्ननलिकेत सुरुवातीचा भाग हा पचनाशी संबंधित असतो. अन्ननलिकेत सुरुवातीचा भाग पचनाशी संबंधित असतो, तर नंतरच्या भागात पचलेल्या भागाचे शोषण होते. अन्नमार्गाचे भाग. एक मुखगुहा, ग्रासनी, ग्रासिका, जठर, लहान आतडे, मोतड्या. अन्नमार्गाचे भाग जे आहेत मुखगुहा, ग्रासनी, ग्रासिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे. पचन ग्रंथीचे प्रकार आहे लाळ ग्रंथी, यकृत ग्रंथी, स्वादुपिंड. ही पचन ग्रंथी आहेत. पचन ग्रंथी कुठल्या? लाळ ग्रंथी, यकृत, स्वादुपिंड. मुखगुहा. तोंडापासून ग्रासणीपर्यंतचा भाग यात येतो. मुखगुहामध्ये काय येतो? तोंडापासून ग्रासणीपर्यंतचा भाग. ओठ व दातामधील जागेस प्रघान म्हणतात. ओठ आणि दातामधील जे भाग आहे त्याला काय म्हणतात? प्रघान. तर पच्छ भागास मुखगुहा म्हणतात. तर पच्छ भागाला काय म्हणतात? मुखगुहा म्हणतात. मुखगुहेच्या छतास तालू म्हणतात. मुखात चवरण्यासाठी दात असतात, तसेच अन्नात लाळ मिसळण्यासाठी व अन्न नलिकेत ढकलण्यासाठी जीभ असते. दाताची रचना व कार्य यानुसार दाताचा प्रकार, संख्या आणि कार्य. पट्टाशीचे दात. करंतदंत 8. अन्नाची तुकडे करणे. पट्टाशीचे दाताचं काम म्हणजे करंतदंत. सुळे दात 4 असतात. अन्नाचे मोठे तुकडे फाडून व तोडून लहान करणे. मांसासारखे पदार्थ खाणे. सुळे दात 4 असतात. अन्नाचे मोठे तुकडे फाडून व तोडून लहान करणे. मांसासारखे पदार्थ खाणे. उपदाढा 8 असतात. अन्नाचे श्रवण करतात. उपदाढा 8. सुळे दात 8. पट्टाशी दात 8. दाढा 12 असतात. अन्नाचे श्रवण करणे. दाढा किती? 12. एकूण दात असतात 32. एकूण 32 दात 2 जबड्यामध्ये असतात. एकूण दात 32. मानवास आयुष्यात दाताचे 2 संच येतात, म्हणून त्यांना द्विवारदंती म्हणतात. द्विवारदंती म्हणजे 2 दात येतात. दुधाचे 20 दात असतात. 7 वर्षानंतर कायमचा संच येतो. 3ऱ्या क्रमांकाच्या दाढांना अक्कल दाढ म्हणतात. अक्कल दाढ वयाच्या 17 ते 20 वर्षी उगवते. प्रत्येक दातावर दंती इनॅमल या टणक पेशीजलकाचे आवरण असते. दंतीन. प्रत्येक दातावर दंतीन म्हणजेच इनॅमल या टणक पेशीचे आवरण असते. ते दाताच्या आतील भागाचे रक्षण करते. दंतिंग म्हणजे इनॅमल हा शरीराचा सर्वात कठीण भाग असतो. इनॅमल हा म्हणजे दंतीन. इनॅमल हा शरीराचा सर्वात कठीण भाग असतो. लहान मुलांचे दंतींचे आवरण पातळ असल्यामुळे दात किडण्याचा संभव असतो. लहान मुलांचे दात किडण्याचा संभव असतो कारण इनॅमलचा आवरण पातळ असतं. ग्रासनी. ग्रासिकेत वायुमार्ग अग्रभागी आणि अन्नमार्ग पश्चभागी प्रस्तावित असतो. ग्रासिकेत अन्नमार्ग कुठे असतो? अग्रभागी. अन्नमार्ग पश्चभागी असतो, वायुमार्ग अग्रभागी. ग्रासिकेत वायुमार्ग असतो अग्रभागी, अन्नमार्ग असतो पश्चभागी. ग्रासिकेत कंठद्वाराजवळ आधिकंठ नावाची झडप असते. ग्रासिकेत कंठद्वाराजवळ आधिकंठ नावाची झडप असते. ती नेहमी ग्रासिका रंध्रावर असते. ग्रासिकेत कंठद्वाराजवळ आधिकंठक नावाची झडप असते.
ती नेहमी ग्रासिका रंध्रावर असते. फक्त गिळतानाच ती कंठद्वार झाकते. ग्रासिका म्हणजेच अन्ननलिका. या स्नायुमय नलिकेची लांबी 25 सेमी असते. ग्रासिकेची लांबी किती असते? 25 सेमी असते. स्नायुमय नलिका आहे. यातील आकुंचन लहरीद्वारे अन्न खाली उतरते. ग्रासिकेमध्ये जे आकुंचन लहरीद्वारे अन्न खाली उतरते. अन्न आत जाताना चुकून एखाद्या अन्नाचा कण व पाण्याचा थेंब श्वसननलिकेत गेल्यास श्वासनलिका एकदम आकुंचन पावून आपणास ठसका बसतो. अन्न आत जाताना चुकून एखादा अन्नाचा कण व पाण्याचा थेंब श्वासनलिकेत गेल्यास श्वासनलिका एकदम आकुंचन पावून आपणास ठसका लागतो. ही नलिका मानेतून वृक्ष भागात जाते आणि मध्यपटलास छेदून उदर भागात ती जठरास मिळते. ग्रासिका म्हणजेच अन्ननलिका जी आहे ही मानेतून वक्ष भागात जाते आणि मध्यपटलास छेदून उदर भागात ती जठरात मिळते. वक्ष आणि उदर पोकळी विभक्त करणाऱ्या स्नायुमय आडव्या पडद्यांना मध्यपटल असे म्हणतात. मध्यपटल म्हणजे काय? वक्ष आणि उदर पोकळी विभक्त करणाऱ्या स्नायुमय आडव्या पडद्यालाच मध्यपटल असे म्हणतात. जठर किंवा आमाश. जठरालाच काय म्हणतात? आमाश. अन्ननलिकेतून अन्न जठरात येते. जठर हा अन्नमार्गातील सर्वात रुंद भाग आहे. होय, मानवाचे जठर उदराच्या डाव्या बाजूला मध्यपटलाखाली वसलेले असते. मानवाचे जे जठर आहे उदराच्या डाव्या बाजूला मध्यपटलाखाली वसलेले असते. जठर किंवा आमाश. अन्ननलिकेतून अन्न जठरात येते. जठर हा अन्नमार्गातील सर्वात रुंद भाग आहे. जठराच्या अंतत्वचेत असणाऱ्या असंख्य ग्रंथी जठररस स्रवत असतात. जठराच्या अंतत्वचेत असणाऱ्या असंख्य ग्रंथी जठररस स्रवत असतात. यात जठरामध्ये पाणी 97 ते 99% असते. जठरात पाणी किती? 97 ते 99% असते. HCl 4 ते 5% व HCl किती असते जठरात? 4 ते 5% व पेपिन, रेनिन याचे गॅस्ट्रिक लायपेज विक्रिया असतात. जठरामध्ये अजून काय असतं? पेप्टोन हे पेप्सिन इथं खाली आहे दुसरंच. पेप्सिन, रेनिन आणि गॅस्ट्रिक लायपेज विक्रिया असतात. जठरामध्ये पेप्सिन, रेनिन आणि गॅस्ट्रिक लायपेज ही विक्रिया असतात. अन्नात जठररस मिसळला जातो व अन्न आम्लधर्मी होते. ज्यावेळेस अन्नात जठररस मिसळला जातो त्यावेळेस अन्न आम्लधर्मी होते. त्यावेळी टायलिनचे कार्य बंद होते. बघा, जठरात जठररस मिसळला जातो व अन्न आम्लधर्मी होते त्यावेळी टायलिनचे कार्य बंद होते. म्हणजे टायलिनचे कार्य केव्हा बंद होते? अन्नात जेव्हा जठररस मिसळतो व अन्न आम्लधर्मी होतो त्यावेळेस टायलिनचे कार्य बंद होते. पेप्सिनमुळे प्रथिन्यावर क्रिया होऊन त्याचे रूपांतर सरळ प्रथिन्यात किंवा प्रोटीन आणि पेप्टाइड मध्ये होते. आता काय होतं पुढे? पेप्सिनमुळे काय होतं? प्रथिन्यावर क्रिया होऊन त्याचे रूपांतर सरळ प्रथिने किंवा पोप्टेन आणि पेप्टाइड मध्ये होते. पोप्टेन ही प्रोटीनचे विरघळणारे रूप आहे. रेनिनमुळे दुधातील प्रथिन्यावर क्रिया होऊन त्याचे रूपांतर दह्यात होते.
रेनिनमुळे दुधातील प्रथिन्यावर क्रिया होऊन त्याचे रूपांतर दह्यात होते, याला व्हेन म्हणतात. बघा, रेनिनमुळे दुधातील प्रथिन्यावर क्रिया होऊन त्याचे रूपांतर दह्यात होतं, त्याला काय म्हणतात? व्हे म्हणतात. त्यानंतर पेप्सिनची क्रिया व्हेवर होऊन पोटोन तयार होते. बघा, त्यानंतर काय होतं? पेप्सिनची क्रिया व्हेवर होऊन पोटोन तयार होतो. अशा रीतीने जठरात मुख्यतः प्रोटीनचे पचन होते. जठरातील अन्नरस लहान आतड्यात येतो. पाकवाशयाला यकृत व स्वादुपिंडापासून निघालेल्या नलिका एकत्र येऊन जोडल्या असतात. त्यात तयार झालेल्या स्राव त्यांच्या नलिकेवाटे पाकवाशयात येतात. रेनिनमुळे दुधातील प्रथिन्यावर प्रक्रिया होऊन त्याचे रूपांतर दह्यात होते. बरोबर आहे. याला काय? व्हे म्हणतात. आता ह्या व्हेवर त्यानंतर पेप्सिनची क्रिया व्हेवर होते. रेनिनमुळे दुधातील प्रथिन्यावर प्रक्रिया होते आणि त्याचे कशाचे प्रक्रिया होऊन त्याचे रूपांतर दुधात होते. रेनिनमुळे दुधातील प्रथिन्यावर प्रक्रिया होते आणि त्याचे रूपांतर दह्यात होते, याला व्हे म्हणायचं. तर या व्हेवर पुन्हा पेप्सिनची क्रिया होते, पेटेन तयार होते. या व्हेवर पुन्हा पेप्सिनची क्रिया होते आणि पोटेन तयार होते. अशा रीतीने जठरात मुख्यतः प्रोटीनचे पचन होते. जठरातील अन्नरस लहान आतड्यात येते. पाकवाशयाला यकृत व स्वादुपिंडापासून निघणाऱ्या नलिका एकत्र येऊन जोडलेल्या असतात. आता इथे काय होतं? पक्वाशय असतं. पक्वाशयाला यकृत व स्वादुपिंडातील निघणाऱ्या नलिका एकत्र येऊन जोडलेल्या असतात. त्यात तयार झालेले स्राव त्याच्या नलिकावाटे पक्वाशयात येतात. लहान आतडे, लघु आंत्र, स्मॉल इंटेस्टाईन हा पचनाचा मुख्य अवयव आहे. लहान आतडे हे अन्नमार्गातील सर्वात लांबलचक भाग असतो. याची लांबी 6 ते 6.25 मीटर असते. लहान आतड्याची लांबी 6 ते 6.25 मीटर लांब असते. याचा व्यास 2.5 सेमी असतो. लहान आतड्याचा व्यास किती आहे? 2.5 सेमी. त्याचे 3 भाग पडतात: आद्यांत्र, मध्यांत्र आणि पश्चात्र. आद्यांत्राची लांबी आहे 25 सेमी. आद्यांत्राची लांबी किती आहे? 25 सेमी. यकृत आणि स्वादुपिंडापासून निघालेल्या नलिकाला एकत्रितपणे पश्चाशयाला जोडलेल्या असतात. पार्श्वाशय. आद्यांत्र म्हणजे काय? पार्श्वाशय. आद्यांत्राची लांबी 25 सेमी आहे. यकृत आणि स्वादुपिंडापासून निघणाऱ्या नलिका एकत्रितपणे पश्चाशयाला जोडलेल्या असतात, म्हणजे आद्यांत्राला जोडलेल्या असतात लहान आतड्याला. मध्यांत्र हा दुसरा भाग असून त्याची लांबी सुमारे 2 ते 4 मीटर असते. मध्यांतराची लांबी 2 ते 4 मीटर. आद्यांत्राची लांबी 25 सेमी. पश्चात्र यात आंतररस स्रवत असतो. पश्चात्रात कुठलं? आंतररस स्रवत असतो. आंतररसातील इरेप्सिनमुळे प्रथिन्याचा बदल अमिनो आम्लात होतो. पश्चात्र म्हणजे आंतररसातील इरेप्सिनमुळे प्रथिन्याचा बदल अमिनो आम्लात होतो. पश्चात्र यात आंतररस स्रवत असते. आंतररसातील इरेप्सिनमुळे प्रथिन्याचा बदल अमिनो आम्लात होतो. तर इन्व्हर्टेज व माल्टेज या विकारामुळे शर्करेची ग्लुकोज आणि फ्रक्टोज या साध्या साखरेत रूपांतर होते. तर इन्व्हर्टेज व माल्टेज या विकारामुळे शर्करेचे ग्लुकोज आणि ग्लुकोज किंवा फ्रक्टोज या साध्या साखरेत रूपांतर होते. लायपेजमुळे मेदाचा बदल मेदाम्ल व ग्लिसरॉल मध्ये होते. लायपेजमुळे काय होतं? मेदाचा बदल मेदाम्ल आणि ग्लिसरॉल मध्ये होतो. ही अन्नमार्गातील शेवटची रूपे आहेत. हे पदार्थ अभिशोषणासाठी योग्य असतात.
लहान आतड्याच्या पेशी पटलातून ग्लुकोज व अमिनो आम्ले शोषली जातात. ही अन्नमार्गातील शेवटची रूपे आहेत. हे पदार्थ अभिशोषणासाठी योग्य असतात. लहान आतड्याच्या पेशी पटलातून ग्लुकोज व अमिनो आम्ले शोषली जातात. लहान आतड्याच्या पेशी पटलातून ग्लुकोज आणि अमिनो आम्ले शोषली जातात. तर स्निग्ध आम्ले लसिका वाहिनीत शोषली जातात. स्निग्ध आम्ले कोठे शोषली जातात? लसिका वाहिनी. स्निग्ध आम्ले लसिका वाहिनीत शोषली जातात. मोठे आतडे, बृहदांत्र, लघु आंत्र हे मल नलिकेपर्यंतचा हा भाग साधारणतः 1 ते 5 मीटर लांबीचा असतो. मोठे आतडे किंवा बृहदांत्र, लार्ज इंटेस्टाईन, लघु आंत्रात हे मल नलिकेपर्यंतचा हा भाग साधारणतः 1 ते 5 मीटर लांबीचा असतो. मोठे आतडे 1 ते 5 मीटर लांबीचे. लघु आंत्र व बृहदांत्राच्या जोड जवळील प्रवर्धाला आद्यांत्र म्हणतात. लघु आंत्र व बृहदांत्र जिथे जोडलं जाते त्याला का प्रवर्धार्थ यंत्राला प्रवर्धाला आद्यांत्र म्हणतात. आद्यांत्रापासून बोटाप्रमाणे दिसणाऱ्या 5 ते 15 सेमी लांबीच्या भागाला आंत्रपुच्छ अपेंडिक्स म्हणतात. आद्यांत्रापासून बोटाप्रमाणे दिसतंय 5 ते 15 सेमी लांबीचे असते. 5 ते 15 सेमी लांबीच्या भागाला आद्यपुच्छ किंवा अपेंडिक्स म्हणतात. या अवयवास मानवास काहीही उपयोग नसतो. त्यात अन्न अडकून कुजते. पोटातील जंत त्यात जाऊन बसतात व आद्रपुच्छाला सूज येते. या आद्रपुच्छदाह असे म्हणतात. जे काय अपेंडिक्स आहे ह्या अवयवाचा मानवास काहीही उपयोग नसतो. अपेंडिक्स म्हणजे आद्रपुच्छाचा. त्यात अन्न अडकून कुजते. पोटातील जंत त्यात जाऊन बसतात व आद्रपुच्छाला सूज येते. यास आद्रपुच्छदह असे म्हणतात. शस्त्रक्रिया करून आद्रपुच्छ काढून टाकतात. अपेंडिक्स हा अवयव शाकाहारी प्राण्यांमध्ये सेल्युलोज पचनासाठी उपयोगी होतो. अपेंडिक्स जो अवयव तो शाकाहारी प्राण्यांमध्ये सेल्युलोज पचनासाठी उपयोगी होतो. बृहदांत्र कार्य: पाणी शोषून तात्पुरता मल संचय व मलोत्सर्ग करणे. यात कसलेही पचन होत नाही, पण पचन न झालेले पदार्थ शोषून घेतले जातात. आतडे जास्त क्रियाशील झाल्यास पाणी शोषण्यापूर्वीच मल बाहेर टाकले जाते. त्यास सहग्रह डायरिया असे म्हणतात. बृहदांत्र म्हणजे बाहेरल्या मोठे आतडे बृहदांत्र कार्य: पाणी शोषून तात्पुरता मल संचय मलोत्सर्ग करणे. त्यात कसलेही पचन होत नाही, पण पचन न झालेले पदार्थ शोषून घेतले जातात. आतडे जास्त क्रियाशील झाल्यास पाणी शोषण्यापूर्वीच मल बाहेर टाकले जाते. त्यास सग्रहणी म्हणजे डायरिया असे म्हणतात. सग्रहणी म्हणजे डायरिया.